30 मे पासून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं होतं. सरकारनं त्यांना आश्वासन दिल्यानंतर 31 मेला जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर 12 मुद्द्यांचा समावेश करत त्याचा मसुदा आणि GR मध्ये रूपांतर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं होतं. आता यानंतर फक्त 5च दिवसात महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजासाठी एक मोठा निर्णय घेतलाय. ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजासाठी 8 योजना सुरू करण्याचा निर्णय फडणवीस सरकारकडून घेण्यात आलाय. त्याबाबतचा अधिकृत GR सुद्धा सरकारनं काढलाय. इतर मागासवर्गीयांप्रमाणे मराठा समाजाला सगळ्या शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधांचा लाभ देण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याचा हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलाय. सरकारच्या या निर्णयानुसार ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर मराठा समाजासाठी तब्बल 8 विशेष योजना सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारनं घेतलेला हा निर्णय आहे काय? मराठा समाजासाठी सुरू करण्यात येणाऱ्या 8 योजना आहेत काय? त्याचा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कसा लाभ होणार आहे? त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधांचा लाभ मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी चालू आणि आगामी आर्थिक वर्षात आवश्यक त्या निधीची स्वतंत्र तरतूद करणं आणि पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यासाठी सविस्तर सूचना देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. या 8 योजना नक्की आहेत कुठल्या, त्याची माहिती आता घेऊयात. पहिली योजना आहे शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती. 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारी शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना आता मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाही लागू होणार आहे. या योजनेअंतर्गत असलेल्या मराठा समाजातील पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांना मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या खर्चासाठी मोठा हातभार लागणार आहे. मराठा समाजासाठी सुरू करण्यात आलेली दुसरी योजना आहे वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना. मराठा समाजातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोटार वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना सरकारकडून सुरू करण्यात येणार आहे. ही योजना ओबीसी समाजातील तरुणांसाठी लागू होती, ती आता मराठा समाजातील पात्र लाभार्थ्यांसाठी सुद्धा लागू होणार आहे. नियोजन विभागाकडून सारथी संस्थेमार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे. ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजासाठी सुरू करण्यात आलेली तिसरी योजना आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती योजना. इयत्ता 9वी ते इयत्ता 12वीच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली विशेष शिष्यवृत्ती योजना मराठा प्रवर्गासाठी विस्तारित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत असलेल्या शिष्यवृत्तीचा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गात शिकणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मराठा समाजासाठी जाहीर करण्यात आलेली पुढची योजना आहे व्यावसायिक शुल्क प्रतिपूर्ती योजना. यामध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील PPP योजनेअंतर्गत उपलब्ध जागांवर आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठीची व्यावसायिक शुल्क प्रतिपूर्ती योजना या दोन्हींचाही समावेश आहे. राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून या योजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले. मराठा समाजासाठी जाहीर झालेली 5वी योजना म्हणजे शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना. अनुदानित आणि विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर 16 बाबींबाबतच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती म्हणजेच रिएम्बर्समेंटसाठीच्या योजनेचा यात समावेश आहे. ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सुद्धा या योजनेमुळे थेट शासनाकडून रिएम्बर्समेंट प्रोसेस करणं आता सोपं होणार आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना महाविद्यालयीन शिक्षणाचा मोठा खर्च परवडत नाही त्यांना या योजनेचा मोठा आर्थिक लाभ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यानंतरची 6वी योजना आहे ती म्हणजे परराज्यातील शिक्षणासाठी सवलत योजना. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे पण दुसऱ्या राज्यात अनुदानित किंवा विना अनुदानित प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश घेतलेल्या मराठा उमेदवारांना या योजनेतून लाभ दिला जाणार आहे. यामुळे परराज्यात व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांना याचा चांगला फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर सरकारनं जाहीर केलेली 7वी आणि सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे सर्व अभ्यासक्रमांसाठी मराठा विद्यार्थी पात्र. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व घटकांचा अभ्यास आता मराठा समाजासाठी खुला करण्यात आलाय. याचाच अर्थ सर्व मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आता मराठा समाजातील विद्यार्थी
पूर्णपणे पात्र धरले जाणार आहेत। यानंतर मराठा समाजासाठी सरकारनं जाहीर केलेली 8वी आणि शेवटची योजना म्हणजे रिक्त जागांवर प्रवेश घेणाऱ्यांना लाभ। केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजेच कॅप राऊंड पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीनं मान्यता दिलेल्या संस्था स्तरावरील जागांवर प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांनाही इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणेच सगळ्या शैक्षणिक सवलती लागू करण्यात येणार आहेत, असं सरकारकडून काढलेल्या GR मध्ये सांगण्यात आलंय। मुख्य म्हणजे मराठा समाजासाठी जाहीर झालेल्या या सगळ्या योजना चालू शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याच्या सूचना सुद्धा सरकारकडून देण्यात आल्या आहेत। यासोबतच या सगळ्या योजनांव्यतिरिक्त ज्या शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा OBC समाजाला लागू करण्यात आल्या असतील किंवा भविष्यात लागू होणार असतील त्या सगळ्या शैक्षणिक सवलती पुढील कोणत्याही नवीन आदेशाची वाट न बघता मराठा समाजाला आपोआप लागू होतील, अशी अत्यंत महत्त्वाची तरतूद सुद्धा या निर्णयात करण्यात आली आहे। या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या सगळ्या प्रशासकीय विभागांनी चालू आणि आगामी आर्थिक वर्षात या योजनांसाठी अंदाजपत्रकात पुरेशा निधीची तरतूद करावी। तसंच संबंधित विभागांनी मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याच्या सूचना सुद्धा महाराष्ट्र सरकारकडून GR मध्ये देण्यात आल्या। या सगळ्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा मंत्रिमंडळ उपसमितीकडून वेळोवेळी घेतला जाणार आहे। महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी लागू केलेल्या या 8 योजनांचा मराठा समाजाला चांगला फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे। मुख्य म्हणजे शुक्रवारी सरकारकडून मराठा समाजाला दिलासा देणारा आणखी एक निर्णय घेण्यात आलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपये अनुदान देण्याची जरांगे पाटील यांची मागणी सुद्धा सरकारकडून मंजूर करण्यात आली आहे। मराठा आरक्षणासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या आंदोलनात 309 जणांचा मृत्यू झाला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारनं या मृत व्यक्तींच्या वारसदारांसाठी 27 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता। यापैकी 34 व्यक्तींच्या कुटुंबांना मदत मिळणं अद्याप बाकी होतं। अंतरवाली सराठी येथील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मृतांच्या वारसदारांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा प्रश्न उपस्थित केला होता। तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उर्वरित वारसांना तातडीनं मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं। यासाठी आता एकूण 3 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय। एकंदरीतच मराठा समाजातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी OBC समाजाप्रमाणेच 8 योजना लागू करण्याचा फडणवीस सरकारनं घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असून याचा मराठा समाजाला मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे। सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? या निर्णयाचा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कसा आणि किती फायदा होणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।